बाप रे, ओ भाई साहब, आयो आयो आयो, अरे काय माझ्या स्ट्रगलचं तुम्हाला दिवस सांगतो की आज मी ज्या लेवलला उभा आहे का नाही, मी भाऊ खोटं बोलत नाही, सांगतो मला लय वाईट वाटतं की ते 30 रुपयाचा समोसा घ्यायचो मी, 6 समोसा 30 रुपयाचा घ्यायचो आणि ती 6 समोसा मी दिवसभर खायचो, सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 2 खायचो. आणि त्याच्यावर मी मेरठमधनं, दिल्लीमधनं, लखनौला जाऊन लखनौमधनं मग ती एक व्हिडिओ माझा पाहिला, ती व्हायरलला गेलेला आहे. बघा हे संपूर्ण गणूदादाचं घर आहे आणि हे त्यांचं रान आहे भावांनो, हे पा. आणि ही गणूदादाची मम्मी. आणि जस्ट आता जेवलोय गणूदादासोबतच. वाटलं नव्हतं की यार भेट होईल म्हणून, पण भेट झाली यार. लय भारी वाटतं, इतकं भारी वाटतं ना काय सांगू यार, मला शब्द नाही सुचत आज. खरंच रॉयल माणूस आहे गणूदादा, म्हणजे रॉयल माणूस आहे भावांनो. वो भाई साहब, कोणाला बघतो भाऊ, शूट करू ना. आईच्या गावात भाऊ कोण आहेत बघा समोर, आपला गणूदादा भाऊ. यार याला म्हणतात माणूस. उन्हाताना झाला राव, काय ऊन बिन लागतं का नाही तुम्हाला? आपल्या भावाला भेटायला इतक्या उन्हाताना चालते तर मला काय सांगायचं विषय झाला का नाही, ह्यांना व्हिडिओ बनवून टाकला. आणि मला काय माहित नव्हतं, मी रान फाडून आलो, जेवण केलं, आईनं माटाची भाजी केली, जेवण केलं मस्त मध्ये. आणि आता म्हणलं चला, तितक्यात गाडीचा आवाज आला तर थांबलो. भाऊ लोक कुठं आलाय हो तुम्ही? अहिल्यानगर. अहिल्यानगर आलती भेटला. खरंच खूप जास्त भारी. नाव आपलं नाव सांगा काय? मी सागर वाळके. आणि मी मयूर हुशारे. केव्हा निघला होता घरनं? आम्ही सकाळी निघलेलो 6 वाजता. अरे वा, दोघं ब्लॉगर दिसताय. दोघं पण करा ब्लॉगिंग करा, आपल्या मराठी माणसाने ह्या क्षेत्रात पुढे आलं पाहिजे. त्यामुळे म्हणतो भावांनो, कॅमेराला आणि ब्लॉगिंग करा. ब्लॉगिंग केली पाहिजे माणसानं, तरच येणारा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे मी एकच सांगतो, ब्लॉगिंग करा. समजी जण उचला कॅमेरा आणि करा ब्लॉगिंग चालू. बरोबर ना भाऊ? येस, एकदम बरोबर. बसा तुम्ही, बसा आधी. मी काय बोलू यार माणसाबाद, इतका भारी माणूस यार, इतका रॉयल माणूस. खरंच यार, म्हणजे भावाची जेवढी तारीफ करावं ना तेवढी कमीच आहे. इतका रॉयल स्वभाव मला वाटलं नव्हतं भावाचा असेल, पण भाई खरंच लय मोठ्या मानाचा यार, लय मोठ्या मानाचा. आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणारी सगळ्यात पहिली व्यक्ती म्हणजे कोणता, आपली आई असती. ही आपल्या गणूदादाची माऊली म्हणजेच त्यांची आई, आणि हे आपले गणूदादा. तर आईंचं पण आपण आता आलोच आहेत, तर आईंच्या पण आपण दर्शन घेऊयात. आणि आई, आम्हाला पण तुमच्या गणूदादाला जो आशीर्वाद दिला ना तेव्हाच द्या. समजेचं चांगलं व्हा म्हणलं की मोठं आज 12 महिन्यात यशस्वी व्हा, सगळी मोठ्या मार्गावर जावा, यश भरपूर कमवा. बाकीचं काय नाही, आई अंबाबाईची प्रार्थना कधी समजी सुखी राहू द्या. मला एका गोष्टीचा लय विशेष वाटलं राव. मला त्यातलं काय आता तुम्ही पण ब्लॉगर आहे, मी पण ब्लॉगर आहे, मला माहिती आहे की एडिटिंगला किती वेळ जातो. पण तुम्ही ज्यावेळेस चालता, नाही तुम्ही ज्यावेळेस चालता, म्हणजे नाही का, एखाद्या समजा मुंबई दर्शन तुम्ही ज्यावेळेस करत होते, तर त्यावेळेस फिरताना तुम्ही चालताय, पण शूट पण करताय, सेम टाइमला एडिट पण करताय, सेम टाइमला अपलोड पण. कसं काय केलं यार हे सगळं? मुश्किल आहे लय. म्हणजे माझं जे हेच आहे हो, माझं एवढं पुढे यायचं कारण एवढं एकच आहे की कठोर मेहनत. आणि मी झोपत नाही रातभर. माझं ते काम झाल्याशिवाय मी नाही झोपत. कारण की मला वाटतं की आयुष्य एकच आहे, 100% एकच आयुष्य आहे. 100% माणसानं काय करायचं ते एवढ्या याच जन्मात, वयामध्ये माणसानं करावा. एकदा वेळ निघून गेल्या हातात कोणीच काय करू शकत नाही. खरं. त्यामुळं मी प्रत्येक जणाला एकच सांगतो, वेळ कायम जपून वापरा आणि जेवढं होतंय तेवढी मेहनत करा. होतंय एवढी माघारी येऊ नका, पुढे जायचं बघा. थोडं थांबून का होईना पण पुढे जायचं बघा. मी मागं येत नाही कधी, मी कायम पुढे जातो. मला कसला झोप लागली या, आय म्हणत होती झोप, पण नाही मला निघायचं. गाडी काढली साईडला, चला मला टीमवरती लावायची मोठी गाडी. तिथनं 4 चाकी मित्रांना आम्ही निघालोय. काल लायसन अप्लाय केले ना, लायसन काढून काय झालं, ही मित्राची गाडी आपल्या, ही आहे 15 लाखाची मोटरसायकल. मित्र म्हणला नेता, म्हणला तुला 2-3 दिवस चालवायला नाही, माझ्याकडे बसून असते म्हणलं. मला लय ना सुपर बाईकचा. आलो मी गाडी घेऊन, आपला ते ह्याचा ब्रिज नाही वय, काय ह्याचं नाव, इंदापूर ब्रिजच्या जरा थोडं नॉर्मल पुढे आलो मी, म्हशी आठवते. आणि नॉर्मल थोडं पुढे आलो का नाही, तिथनं एक जण आलं डायरेक्ट पुलापासून डायरेक्ट. मी तिकडून आलो 100च्या स्पीडनं, समजा गाडी चालते या, आणि मी निघालो सर्व डायरेक्ट आडवी गाडी घातली मला सरळच. मी 100च्या स्पीडनं, मी बघतो समोर गाडी आली आडवी, आणि तसं नाही, ही आडवा जाऊन वर गेला, वरनं नंतर मिनिटात तर खाली बी आला, आणि तिथं मला कट मारला त्यानं. आता म्हणलं वाचलं. मग मी म्हणलं गाडी स्लो करण्यापेक्षा हिला कसं इथं पिकअप आहे, ही गाडी थांबत नाही. 100,000 सीसी असेल ना. हा, ही 900ची गाडी आहे, 4 इंजिनची गाडी आहे. ही गाडी काही थांबत नाही. ही गाडी फक्त हिला घेरवर थांबवलं लागतं. हिला हे सांग का, ही गाडी कशी माहिती का, हिला लागतं, हिला घेरवर थांबवावं लागतं. ह्या गाडीचं जर का 50-60च्या पुढे जर गाडी असेल आणि जर तुम्ही ब्रेक मारला, ही डायरेक्ट गाडी माणसाला फेकून देईल डायरेक्ट. पलटी मारणं. ही गाडीला गेअर लागतं बदलायला, डायरेक्ट सेकंदामध्ये गेअर लागतं बदलाय, बुंग बुंग बुंग. गुड मॉर्निंग भावांनो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सकाळचे आत्ता वाजलेले जवळपास 7:15 आणि
मी निघालो आज फिरायला बाहेर. कुठं कुठं जाणार आहे तुम्हाला मी लगेच सांगून देतो. काय तुमची जास्त क्युरियोसिटी जागी नाही ठेवत. मी चाललो आहे भावना आज सोलापूर जिल्ह्यातल्या काही म्हणजे तुळजापूर, ठीक आहे ना. पहिले आपण जाणार आहे तुळजापुरावरून आपण जाणार नंतर अक्कलकोट स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला. त्याच्यानंतर परत तिथून पुढं जायचं आपल्याला पुढं गाणगापूरला. ओके, तर तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर असे तीन विषय आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहेत कवर. तर कंटिन्यू राहा. राहिला विषय मी तर भावांनो नवीन भावांसाठी सांगतोय. मी तुमचा होस्ट आणि दोस्त मयूर स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो कंटिन्यू राहा. चॅनलवरती जर कोणी पहिल्यांदा आज आला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. मजा येणार आहे भावांनो. चला, आत्ता मी आहे नगर आणि सोलापूर रोड. हा जो रोड बघताय ना, हा नगर सोलापूर रोड आहे. तुमसे मिलने को दिल करता है रे बाबा, तुमसे मिलने को. येतोय भावांनो लवकर तुम्हाला भेटायला सगळ्यांना. कोण कोण आहे सोलापुरात ना. शिडा सध्या बसून आवड झालोय भावांना आत्ताच. का नको झालंय ना. तर आता विचार करतोय की यार अजून इतक्या लांब जायचं आहे आपल्याला, कसं होईल. आता फायनली पेट्रोल टाकून थांबायलो आहे. म्हणजे पेट्रोल टाकायला थांबलं ॲक्च्युली आत्ता. पेट्रोल टाकू थोडंसं म्हणजे 500चं. मग बघूयात पुढं लागली तर परत टाकत. विषय चालू आहे समोर. गुड मॉर्निंग अगेन, वेलकम बॅक. परत एकदा स्वागत. आणि भावांनो आता पहिला स्टॉप घेतला आहे आपण भाऊच्या या स्टॉलवरती. आणि घ्यायचं होतं आपल्याला हे एनर्जी ड्रिंक, कारण आपली एनर्जी संपली होती रात्री. जसं की तुम्ही बघितलं तुमचा भाऊ रात्री 2 वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत स्ट्रीम चालू होतं सागर भाऊ? माझं रात्री 2 वाजेपर्यंत स्ट्रीमिंग चालू होतं रात्री. तर सकाळी उठलं चेक केलं की स्ट्रीमिंग केली त्यांनी. तर 4 तास स्ट्रीमिंग सांगत होतं. माणूस रात्री 11-12 चालू केली माणसाने. 11-12 9 वाजता चालू केलं तुम्ही. 2 वाजेपर्यंत नाडला रातभर. रात्री 9 वाजता स्ट्रीमिंग चालू केलं तर. आणि मला वाटतं काहीतरी 1:30 का 2 वाजता काहीतरी मी बंद केली. त्याच्यानंतर मी झोपलो आणि झोपल्याच्या नंतर परत 4:30लाच भाऊंचा फोन आला, सागर भाऊंचा. मी 5:30ला फोन केलाय, 4:30ला फोन नाही केला. 5:30ला माणूस उठलाय 5:57 झोपेत उठलाय, मला फोन केला. आता मी 5:30लाच उठलो. नाही मी 5लाच उठलोय सागर भाऊ. यो माणूस लय गोळ्या हाणतो बरं का. लय माणसाला जर सांगितलं का माणूस असा गोळ्या हाणतो. 4 वाजता मी म्हणजे अलाराम लावला होता, उठलो पण अलाराम वाजला पण काय झालं मी बंद केला आणि परत झोपून राहिलो. आणि त्यानंतर भाऊंचा फोन आला डायरेक्ट, तेव्हा उठलो. बरं ठीक आहे, हरकत नाही. तुमच्यासाठी आज चाललोय परत. जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की कुठं चाललोय. तर कंटिन्यू काय झालं कुठं निघली होय. चालतंय भावांनो, कंटिन्यू राहा. आणि नवीन कुणी असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. बोलतो भावांनो, फायनली तुमचा भाऊ पोचला टेंभुर्णीमध्ये. आणि टेंभुर्णीमधनं आपण या भावाला भेटलोय. आणि या भावाने आपला एक सपोर्ट केला. भावाने काय केलं, डायरेक्टली फोन केला पवन भाऊंना. आता पवन भाऊ तुम्हाला माहितीच असतील कोण आहे. पवन भाऊ म्हणजे आपले पवन भाऊ, आडनाव काय त्यांचं? जाधव. म्हणजे आपले सूरज भाऊंचे नाही का रिमेक व्हिडिओ बनवायचे बघा ते. आणि ॲक्च्युली त्यांचे खूप चांगले दोस्त पण आहेत सूरज चव्हाणचे. तर आता भाऊ आपल्याला त्यांच्याकडे घेऊन चालले, त्यांच्याकडे जाऊयात. मग तिकडनं मग गणूभाऊचा काही पत्ता लागतोय का बघू. जमलं तर गणूभाऊला पण भेटूयात. आता सध्या या टेंभुर्णीच्या चौकात उभा आहे आपले भाऊ सागर भाऊ. आणि या भाऊने आपल्याला सपोर्ट करते, भाऊ घेऊन चाललाय. बघूत आता काय होते. कंटिन्यू राहा भावांनो. आता पवन भाऊ जाधवच्या घरी आलोय. रील स्टार माहिती आहे तुम्हाला, रील स्टार पवन भाऊ जाधव त्यांच्या घरापाशी आलोय. बघूयात भाऊ गेलाय बोलायला, तर भाऊ आपल्याला भेटतात तर बघूयात. आणि खाली तर आता पवन भाऊंसंग भेटतील रील स्टार आपले पवन भाऊ जाधव, जी सूरज भाऊंची व्हिडिओ बनवायची बघा. बघूयात, आले की लगेच तुम्हाला पण दाखवतो. स्टेट ट्यून. भावांनो, भाऊची तर भेटण्यात आली तिकडं. तर आता मी आलोय भावांनो कुठं माहिती आहे का, हे पा टेंभुर्णी गावातलं हे. तुम्ही ही जागा ओळखताय का बघा, मला सांगा तुम्हाला ही जागा माहिती आहे का. मी आलोय भावना आपला MH45 रायडरच्या घरी. तर भाऊ येतात बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे पहा भाऊ आहेत का नाही बघूयात आपण.
ओ भाई साहब कोणाला बघतोय भाऊ? शूट करू ना आईच्या गावात भाऊ कोण आहेत बघा समोर, आपला गणू दादा भाऊ. यार याला म्हणतात माणूस. उन्हाताना झालाय राव, काय ऊन बिन लागतं का नाही तुम्हाला? होय गणू दादा, तुम्ही आमच्यासाठी एवढे कष्ट घेता, मग आम्हाला पण थोडं उन्हात फिरायला पाहिजे ना. पण लय आम्ही एवढे करून आईला भाऊ मला आहे ना भाऊ मजाक नाही करत आहे, विश्वास नाही पटत आहे भाऊ आपल्या समोर उभा आहे. मोठा फॅन आहे तुमचा. होय का? तो पण आणि मी पण, दोघं पण आम्ही म्हणजे सगळे व्हिडिओ बघत असतो आम्ही. बाबा का भावांनो इतका नगर नगरून आलाय. नशीब तुमचं मोठं मालक. तो काय गाडी बाहेर काढली, जेवण केलं, आतमध्ये निघालोय. लायसन्सचं काम आहे माझं. स्टोरी बघितली मी ट्रॅक्टरची. होय का? हा हे कोण आता, हे कोण समोर हा, आणलं ते होतं? फणीत आलं ते मला म्हणलं विक्रम फण, तेच म्हणलं जा आरामात जा म्हणलं. फणीत होतो मी, फणून घेतलं, आता निघालो होतो मी. आपल्या भावालाच भेटायला इतक्या उन्हाताना चालते, तर मला काय सांगायचंय विषय आता झाला का नाही. ह्यांना व्हिडिओ बनवून टाकला आणि मला काय माहित नव्हतं. मी रान फाळून आलो, जेवण केलं, आईनं माठाची भाजी केली ती, जेवण केलं मस्त मध्ये. आणि आता म्हणलं चला, तितक्यात गाडीचा आवाज आला, तर थांबलो. भाऊ लोक कुठं आलाय हो तुम्ही? अहिल्यानगर. येस. आयल्यानगर आलती भेटला. खरंच खूप जास्त भारी. नाव आपलं नाव सांगा काय? मी सागर वाळके. आणि मी मयूर हुशारे. कवा निघलो होता घरनं? आम्ही सकाळी निघलेलो 6 वाजता. अरे वा, दोघं ब्लॉगर दिसताय. दोघं पण. घरा ब्लॉगिंग करा. आपल्या मराठी माणसाने ह्या क्षेत्रात पुढे आलं पाहिजे. त्यामुळे म्हणतो भावांनो, कॅमेराला आणि ब्लॉगिंग करा. ब्लॉगिंग केली पाहिजे माणसानं, तरच येणारा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे मी एकच सांगतो, ब्लॉगिंग करा. समजा उचला कॅमेरा आणि करा ब्लॉगिंग चालू. बरोबर ना भाऊ? येस, एकदम बरोबर. बसा तुम्ही, बसा आधी. बसा. यार भावांनो, मी काय बोलू यार माणसाबाबतीत. इतका भारी माणूस यार, इतका रॉयल माणूस. खरंच यार, म्हणजे भावाची जेवढी तारीफ करो ना तेवढी कमीच आहे. इतका रॉयल स्वभाव मला वाटलं नव्हतं भावाचा असेल, पण भाई खरंच लय मोठ्या मानाचा यार, लय मोठ्या मानाचा. चालतंय, मस्त गप्पा मारतो भावनो थोडा वेळ, मग तुमच्या संग परत बोलतो. आपली आई असती ना, आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणारी सगळ्यात पहिली व्यक्ती म्हणजे कोण? तर आपली आई असती. ही आपल्या गणूदादाची माऊली म्हणजेच त्यांची आई, आणि हे आपले गणूदादा. तर आईंचं पण आपण आता आलोच आहेत, तर आईंच्या पण आपण दर्शन घेऊयात. आणि आई, आम्हाला पण तुमच्या गणूदादाला जो आशीर्वाद दिला ना तेव्हाच द्या. समजेचं चांगलं व्हा म्हणलं की मोठं आज 12 महिन्यात यशस्वी व्हा, सगळी मोठ्या मार्गावर जावा, यश भरपूर कमवा. बाकीचं काय नाही. आई अंबाबाईची प्रार्थना कधी सुखी राहू द्या. मेसेज आला हो का, तुम्हाला भेटायला यायचं आहे. लय जण म्हणते भेटायचं. आता कसं आहे, मी आता सांगितलं प्रॉपर लोकेशन, तर इथे जत्रा भर ना. हा मग तोच तो विश्वास, तेच तो विश्वास. शून्यातनं विश्व निर्माण केले बघा. शून्यातनं म्हणजे की आमचे 2-2 दिवस पेटले. इथं नेटवर्क पण नाही हो का, बघताय का तुम्ही? मोबाईल नेटवर्क व्हिडिओ अपलोड करायला मला इथं 1 किलोमीटर मला चालत जायला लागतं. मला इथं लय मुश्किल आहे. ऍक्टिंग एडिटिंग करायचं, घरचं पण काम करायचं. मला एक गोष्टीचं बरं का दादा, मला एका गोष्टीचं लय विशेष वाटलं राव. आता तुम्ही पण ब्लॉगर आहे, मी पण ब्लॉगर आहे. मला माहिती आहे की एडिटिंगला किती वेळ जातो, पण तुम्ही ज्यावेळेस चालता, नाही तुम्ही ज्यावेळेस चालता, म्हणजे नाही का, एखाद्या समजा मुंबई दर्शन तुम्ही ज्यावेळेस करत होते, तर त्यावेळेस फिरताना तुम्ही चालताय पण, शूट पण करताय, सेम टाइमला एडिट पण करताय, सेम टाइमला अपलोड पण. कसं काय केलं यार हे सगळं? मुश्किल आहे लय. म्हणजे माझं जे हेच आहे हो, माझं एवढं पुढे यायचं कारण एवढं एकच आहे की कठोर मेहनत. आणि मी झोपत नाही रात. माझं ते काम झाल्याशिवाय मी नाही झोपत. कारण की मला वाटतं की आयुष्य एकच आहे, 100% एकच आयुष्य आहे. 100%. माणसानं काय करायचं ते एवढं याच जन्मात, वयामध्ये माणसानं करावा. एकदा वेळ निघून गेल्या हातात कोणीच काय करू शकत बरोबर, नाही. खरं आहे. त्यामुळं मी प्रत्येक जणाला एकच सांगतो, वेळ कायम जपून वापरा आणि जेवढं होतंय तेवढी मेहनत करा. होतंय एवढी माघारी येऊ नका, पुढं जायचं बघा. थोडं थांबून का होईना पण पुढं जायचं बघा. मी मागं येत नाही कधी, मी कायम पुढे जातो. मला कसला झोप लागली या, आय म्हणत होती झोप पण नाही, मला निघायचं. गाडी काढली साईडला, चला मला टीमवरती लावायची मोठी गाडी. तिथनं 4 चाकी मित्रांना आम्ही निघालोय. काल लायसन अप्लाय केले ना, लायसन काढायचं. वॅगनर वाल्याचा काय विषय काल व्हिडिओ मध्ये युट्यूबला होय. त्यानं काय झालं की मित्राची गाडी आपल्या ही आहे 15 लाखाची मोटरसायकल. मित्र म्हणला नेता म्हणला तुला 2-3 दिवस चालवायला नाही, माझ्याकडे बसून असते म्हणलं. मला लय ना सुपर बाईकचा. आलो मी गाडी घेऊन. आपला ते ह्याचा ब्रिज नाही होय, काय ह्याचं नाव, इंदापूर ब्रिजच्या जरा थोडं नॉर्मल पुढे आलो मी. आणि नॉर्मल थोडं पुढे आलो का नाही, तिथनं एक जण आलं डायरेक्ट पुलापासून डायरेक्ट. मी तिकडून आलो 100च्या स्पीडनं. समजा गाडी चालते त्या, आणि मी निघालो सर्व डायरेक्ट आडवी गाडी घातली मला सरळच. मी 100च्या स्पीडनं, मी बघतो समोर गाडी आली आडवी. आणि तसं नाही, ही आडवा जाऊन वर गेला, वरनं नंतर मिनिटात तर खाली बी आला. शाबास. आणि तिथं मला कट मारला त्यानं. आता म्हणलं वाचलो.
मग मी म्हणलं गाडी स्लो करण्यापेक्षा हिला कसं इथं पिकअप आहे हा, ही गाडी थांबत नाही 100,000 सीसी असेल ना. हा ही 900 ची गाडी आहे 4 इंजिनची गाडी आहे. मग ही गाडी काही थांबत नाही ही गाडी फक्त हिला घेरवर थांबवलं लागतं. हिला मी येऊ का मसरा करण्याला? हे का सांग का ही गाडी कशी माहिती का हिला लागतं हिला घेरवर थांबवावं लागतं. ह्या गाडीचं जर का 50-60च्या पुढे जर गाडी असेल आणि जर तुम्ही ब्रेक मारला ही डायरेक्ट गाडी माणसाला फेकून देईल डायरेक्ट. पलटी मारणं. ही गाडीला गेअर लागतं बदलायला डायरेक्ट सेकंदामध्ये गेअर लागतं बदलायला बुंग 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 करत गेअर बदलायचं. मग तेव्हा ती इंजिनवर गाडी थांबवायची ब्रेकवर गाडी कशी थांबत नाही. हो हिचं वजन किती आहे हिचं 300 किलो वजन आहे हिचं. 300 किलो वजन 100च्या स्पीडनं कसं थांबवायचं त्या टायराला पण वाटलं पाहिजे ना थांबवावं नाही थांबवावं असं हिचं काम आहे ह्या गाडीचं. तर तेवढ्या म्हणलं ब्रेक काही देवड्यात लागणार नाही म्हणलं आपण धडकण्यापेक्षा गिअर कमी केला आणि रेस केली भांग करून देतात खाल्ली साईडला मग त्याला पुढे घेऊन साईडला ये म्हणलं एक सहनशीलता असते हो थांबायची. बरोबर आहे ना. आता ती म्हणला स्वारी दादा माझं चुकलं स्वारी तुझ्या स्वारी म्हणणे ना बाबा मी मिळून माघारील का बरं माझ्या दादा अजून 2-3 जण फॅमिली परिवार एवढा मोठा असतो या बारकी लेकर असते गाड्यामध्ये बघून चालव ती पिऊन चालत होता गाडी हा ते बोलले ना पिलेला आहे तू पिलं खाली उतरायला सहनशीलता असते ग बसायची पण एक पण पुढल्या माणसाला जर एवढा त्रास झाला तर मग कसं काय करायचं मग ती समजत नाही ना असं द्या जाऊ द्या मी काय म्हणलं का तीच आपला मराठी माणूस आपण पण मराठी माणूस तुम्ही मराठी माणूस आपण समजा घर आहे आपलं महाराष्ट्र म्हणजे आपलं समजायचं घर आहे एक तर त्यामुळे आपण समजायला मिळून राहायचं त्यामुळे मी काय त्याला लय बोलू नाही त्याला शेवटीला म्हणलं दादा म्हणलं माझ्या संग असं केलंय दुसरं कोण असतं म्हणलं लय राडा झाला असता पण मी सोडलं म्हणलं जाऊन दे म्हणलं दमान चालू झोप म्हणलं साईडला जरा थोडं लागून औषध होतं ना फुल पोटामध्ये. पेला असं ते हमखास पेला असं 100% पोटात औषध असणार. पेल्याशिवाय असं नाही हो माणसं करत एवढं येड्यावर नसते चालू एवढं नॅशनल लेवलचा आपला हायवे आणि त्यानं मध्ये घुसून डायरेक्ट वर जाऊन नंतर खाली आला बारीक आहे होय किती ऍक्सिडेंट मग होते ते लय मोठा हायवे राव. आता नेक्स्ट दौरा नेक्स्ट दौरा आता खाली कोकणात जायचंय अजून जायला पाडवा झाल्यानंतर जायचा प्लॅन आहे. आई म्हणते थांब पाडव्याला हे पण हे लागण करा हे पण घेणं ठेवलंय आता हे लागण करायची अजून. आता तुम्ही जो प्रश्न विचारला गणू दादाला की नेक्स्ट दौरा कोणता आहे तर आमचा एक भाऊ आहे म्हणजे मित्रच आहे आमचा ऍक्च्युली पण आम्ही त्याला भावासारखं समजतो तर त्याची सुद्धा इच्छा आहे की बाबा आमच्या गणेश दादा तुमचं इन्स्पिरेशन घेतलेलं आहे त्यांनी. त्याचं नाव आहे मी सांगतो आपल्या लाईव्ह मध्ये व्हिडिओ मध्येच की सागर झांबरे म्हणून आहेत आमचे एकदम खास मित्र. तर तो तुम्हाला इतका म्हणजे फॅन आहे ना खतरनाक तर नाही प्रेम लय करते लोक लय प्रेम तो आहे ना तो इतका भयान फॅन आहे ना तो म्हणतो मला गणू दादा सारखं सायकल रायडिंग करायचं आणि सगळं जग फिरायचं. तर आज मी त्याला सांगतोय सागर भाऊ हा व्यक्ती बघ कोण आहे कोणासमोर बसलोय मी. सागर भाऊला एक सांग नाही सागर भाऊ पुढे चला काय सपोर्ट लागला तर आम्ही हाय माग 100% मराठी माणसाने एकामेकाला सपोर्ट केला पाहिजे. मी हाय पाठी माग चला समजा पुढं कसं आहे एकामेकांना सपोर्ट केल्याशिवाय होत नसतं. मला शेतात कोणी सपोर्ट नव्हता केला. नाहीच कोणीच नाही. आई वडील सगळं रडत होती मी सायकल येऊन घरनं निघायला लागलेलो हिथून उतर राहायला मी वर उतर राहायला त्यावेळेस हा हा नवीन आलतो इथं राहायला. त्यांची ते पहिले दिवस आठवतात का तुम्हाला स्ट्रगलची माझ्या स्ट्रगलचं तुम्हाला दिवस सांगतो की आज मी ज्या लेवलला उभा आहे का नाही मी भाऊ खोटं बोलत नाही सांगतो मला लय वाईट वाटतं की ते 30 रुपयाचा समोसा घ्यायचो मी 6 समोसा 30 रुपयाचा घ्यायचो पाहिलेला व्हिडिओ आणि ते 6 समोसा मी दिवसभर खायचो सकाळी 2 दुपारी 2 संध्याकाळी 2 खायचो. आणि त्याच्यावर मी मेरठमधनं दिल्लीमधनं लखनौला जाऊन लखनौमधनं मग ती एक व्हिडिओ माझा पाहिला ती व्हायरलला गेलेला आहे ती बघितलेलं आहे मी ते ती काय चालतं माहितीये का मी चला म्हणलं व्हिडिओ कॅमेरात काढावा धरला आपला कॅमेरा धरला मोबाईल तर ती दुसरा होता जुना मोबाईल आहे ती अजून चालतो माझा. मग चला म्हणलं कॅमेरा व्हिडिओ काढला हरण माझ्या मित्रांनो म्हणलं या जेवायला जेवण करतोय हे 30 रुपयाचं 6 समोसा घेतले ते म्हणलं टेंट मध्ये बसलेले होते नाही झाडाखाली होतो मी ती दुसरा व्हिडिओ आहे म्हणलं या म्हणलं जेवायला या म्हणलं जेवण करतोय म्हणलं सकाळी 2 समोसा दुपारी 2 संध्याकाळी 2 खातून झोपतो म्हणलं मी महाराष्ट्र टेंभुर्णी मध्ये नाही तेव्हा मला कोण नव्हतं ओळखत कोणीच नाही. कुत्र ओळखत नव्हतं. सुरतच होते ना स्ट्रगलिंग टाइम होता ना तो आपला. काल गेलता का 11 वाजता टीमनीत होता का काल होतं की? ते आवाज आला का ह्या बाईकचा मी म्हणलं गणेश माणूस गेलो बाबा एक रील बनव नाही का आम्ही एक रील बनवली होती तुम्ही मला आलेत भेटायला नाही का मी माझ्या आयडिवरच अपलोड करतो. नाही एक काम करा की असं करा की तुम्ही बोला म्हणजे नाही मला सुचत नाही आता काय बोलायचं ते आता ब्लँक आउट झाले तुम्हाला बघून. ब्लँक आउट झालोय मी नाही का खरंच म्हणजे मला काय सुचतच नाही काय बोलावं आता असं झालं. बनवू की तुम्ही चहा प्या आधी दमाने ते सगळं करतील तुम्हाला. मी काय होतं माहितीये का मला जास्त मी आलो ना मी लय एक्साइटेड होतो म्हणजे नाही का आती होतो माझ्याकडे मग मी सगळं विसरून जातो ते काय बोलायचं. तुम्हाला आन्सर चाच्या माहितीच असतील ना कोण आन्सर चाच्या वडापावले सामनापूरचे वडापावले
कुठलं अन्सरच्या नाही का घेता का नेता पिता का खाता हा 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 ते म्हातारा म्हणत होते Yes, का? yes, तुला भेटायचं नाशिक कळलं ना ते ते संगमनेरचे आहेत ते संगमनेरचं का तर तिथं पण असंच किस्सा झटका झाला. द्या हे म्हणतं झटका Yes, द्या yes, yes, तेच, झटका तेच. द्या हा तेच तेच. पांढरी दाढी आहे. हा तेच Right. तेच. थोडी गीता अन्सरच्या हा राईट मला भेटायचं त्यांना मला माहिती नव्हती कुठे ती भेटायचं अन्सरशाचे आहे तुम्ही आले ना होय नगरला ना? नगरला आले की कॉन्टॅक्ट करा आपण जाऊ 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 तर मला भेटायचं त्यांना त्यांचा विषय असा आहे त्या म्हणजे मी आता बऱ्यापैकी बोलतो जसं तुम्हाला आता बघितलंच असेल मी बऱ्यापैकी बोलतो पण ज्यावेळेस मी त्या व्यक्तीसमोर पहिल्यांदा उभा झालो ना माझ्या नाही करत भाऊ मी अक्षरशः आहे ना म्हणजे माझे तोंडच असं शिवल्यासारखं पण झालं एकदम मला बोलताच येईना नाही म्हणजे मला सुचनच नाही यार काय राव हा माणूस एवढा मोठा माणूस आणि आपण त्याच्या समोर उभा राहिलोय बाबा आता काय बोलावं याच्या संग मग नंतर चाचच म्हणले मी बोलतो तुम्ही मला रिप्लाय करा मग म्हटलं ठीक आहे चालतंय बोल. आणि मी संग व्हिडिओ बनवला आणि तो ते व्हिडिओ गणेश जसा टाकला भावनाच्या घरी आलतो. डायरेक्ट 4 लाख गणेश भावनाच्या घरी आलतो तिथून मग फुल कॉन्फिडन्स आला म्हटलं आता नाही थांबायचं आणि त्यातले तर करतो तुम्ही पण आमची बाहेर ते इन्स्पिरेशन rider नाहीत का? मग म्हटलं आता नाहीच थांबायचं आता थांबायचंच नाही हार नाही ते पूर्ण भारत फिरलेलं बघ भावांनो मजाक नाही करते हा. भयानक अशी खतरनाक भूक लागली होती ना मला पण भावाला बघितलं ना खरं माझी भूकच भागली आता दिवसभर नाही जेवलो तरी काहीच वाटायचं नाही कारण जी मनात इच्छा घेऊन एवढ्या लांब आलतो ना भावांनो ते स्वप्न माझा साकार झालंय ना आपला भाव आज आपल्याला भेटलाय समक्ष बघताय तुम्ही पण आपल्या समोर अरे गणूदादानी काय विषय केला बघितलं का हे पा गणूदादा आपण सगळे सोबत खाऊयात मी खाल्लं आपण 2-2 घास तुमच्या सोबत सगळेजण उठूनच खाल्लं आईला विश्वास नाही पटना यार काय आहे चक्क गणू भाऊ सोबत जेवतोय हा, चालतंय, आलोच 15 मिनिटात नाद नाद भाजी काय झाली बघा एकदा हा गणू दादाच्या घरी जेवतोय भावंड बघा मी तर कच्चीच खातो लय भारी लागते कच्ची भाजी हा. तोंडी लावायची का तोंडी लावायला अरे नाही, यार. अशीच बिना भाकरीची लय खायला भारी वाटते आई लय भारी करते जेवण आईच्या हातची चव कोणीच नाही करू शकत तसं कोणीच नाही लगीन झाल्या कळतं माझं झालंय म्हणून तर सांगतो ना माझं झालंय जे आईच्या हाताला जी चव असते ना त्याची बरोबरी कोणीच नाही करू शकत मग ती किती पण भारी बनवणारी असू द्या मला तर एकच आवडतं आमच्या आईची हातची कांद्याची आमटी माठाची भाजी आमरूस एक लय भारी करते खायला माझ्या जरा चालले मी कधी कोणला उपाशी लावत नाही काय आहे हो मनुष्य जीवन आहे किती जर केलं तर बस 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 मनुष्य जीवन आहे येणारा 2 मिनिटं माझी कशी ती मला माहित नाही उद्या त्याला मिळू तर काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीचं ह्याचं काय करायचं एवढ्या फॉलोअरचं करायचं काय जीवन आहे तुम्ही आम्ही आहे बस कालचा विषय आज चक्क गणेश भाऊ सोबत जेवतोय आपण म्हणजे ही साधी गोष्ट नाही भावांनो आणि या विषयावरती आता तुमचं काय म्हणणं आहे ना भावांनो ते मला कमेंट करून सांगा आहे का नाही कसं वाटतं जेवण नाद बरं आहे ना? नाद गरीबाच्या नाद शेठ हे जे जेवण आहे ना गणू दादा हे जे जेवण आहे ना लाख करोड रुपये जरी दिले तरी असं जेवण कुठंच नाही भेटणार एवढं सुखाचं आणि एवढं चवीचं आणि त्यातल्या त्यात आईच्या हाताची चव लागलेली त्याला आणि गणू दादाने हे जे आपल्याला त्यांच्या आईच्या हातचा जो बनवलेला स्वयंपाक आहे तो खायला घातलाय आईच्या हातचा आहे का तुमच्या हाताचा आहे गणू दादा आईनं केलेलं आहे मला काय मी आजची जेवण झोपतोय अजून मग तुम्ही एवढं फिरता मग तुम्ही कधी कधी म्हणजे काहीतरी बनवून खात वगैरे असता ना मॅगी शिवाय काय येतं आपल्याला अरे देवा. मॅगी होता पाणी टाका फसताना झाली मॅगी कुरकुरं टाकलं दादा फक्त मॅगी बनवतात विषय बाकी काहीच जमत नाही ठीक आहे आजचं नाही एक जोकचा पार्ट होता तो ठीक आहे मी एन्जॉय करतो दादांसंग बोलतो मग परत भेटतो गणू दादा आहेत ना आपल्याला आता हे जे काय म्हणतात ना रॉकेट आहे ना रॉकेट आहे का हेलिकॉप्टर आहे का काय जेट आहे काय आहे काय जेट या फायटर जेट ओके फायटर जेटचा आवाज दाखवणार आहे गणू दादा आपल्याला असा आहे विषय बापरे बापरे ओ भाई साहब अयो 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 अरे काय बघा हे संपूर्ण गणूदादाचं घर आहे आणि हे त्यांचं रान आहे भावांनो हे पा आणि ही गणूदादाची मम्मी आणि जस्ट आता जेवलोय गणूदादासोबतच समोर गणूदादा आणि आपले हे सागर भाऊ दोघं जण आम्ही आलतो आज आणि वाटलं नव्हतं की यार भेट होईल म्हणून पण भेट झाली यार लय भारी वाटते इतकं भारी वाटतं ना काय सांगू यार मला शब्द नाही सुचत आज खरंच रॉयल माणूस आहे गणूदादा म्हणजे रॉयल माणूस आहे भावांनो आता नेमकं भरपूर विषय केले असते आपण आज नाद केला असता पण नेमकं आता काय झाले माहिती का दादांच्या लायसन्सचं काम आहे
तर दादा निघालेत आता RTO मध्ये. गिफ्ट केलेलं हे गिफ्ट केलंय आमच्या अतुल भाऊना. आमचं प्रिय मित्र आहेत अतुल भाऊ, मुंबई मधले त्यांच्याकडे पण सुपर बाईक आहे त्या लय भारी ते एकदा घरी आली ते ते एक जण तुम्हाला मुंबईमध्ये कुठेतरी घेऊन गेलता, तुम्हाला वाटलं हो माणूस काहीतरी नाही का वेगळाच वाटतंय. ते लय मोठा विषय झालता तो. काय सांगायचं तनु लय राडा केलता मोठा. तो कुठेतरी घेऊन गेला, थांबवलं लय वेळ. ते ख्रिश्चन तमस होता, हा. ख्रिश्चन होता ती. आणि ते लय 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 खोल आहे तो. गणू दादाला वाटलं आता काहीतरी मॅटर होणार आहे, आपण इकडनं निघायला पलटी पाहिजे. मारली मला माझ्यासारखं, भाई अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है. 2 तास झाले थांबलोय इथं उन्हामध्ये, काय अच्छा लग रहा है, मेरे को नहीं अच्छा लग रहा है म्हणलं. नाही काहीतरी ते होणार, लय मोठी खिचडी शिजत होता, काहीतरी लय मोठी खिचडी होणार होती. काही नाही काही करायला लागलं होतं, पण महादेवाचा आशीर्वाद असल्यामुळे मला काहीच होणार नाही कधी. तुम्हा सर्व लोकांसारखं प्रेम आहे त्यामुळं नाही काय होत कधीच मला. गणू दादा, आमची एकच रिक्वेस्ट आहे आम्हा सर्वांची, जेवढे पण व्हिडिओ बघतात आहेत ना आता आपला, सगळ्यांची एकच रिक्वेस्ट आहे, गाडी असो किंवा सायकल असो सांभाळून चालवत जा, काळजी घेत जा, ठीक आहे ना. तर दमानी जा आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या ज्या भावी कामासाठी तुम्ही आता चाललेत त्याच्यासाठी आमच्याकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चालतंय, गणू दादा निघाले, त्यांना जाऊन देऊ. फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जावा. आपली मराठी माणसं बघा एवढी मेहनत लागते करायला, उन्हात आणत जाऊन व्हिडिओ काढायचं, हे एडिटिंगचं लय घुसळांग असतं. आपलं काय भाऊ नसतं बघायचं आहे, आपण बाहेरच्या लोकांचे व्हिडिओ बघतो तिथं आपल्या लोकांचे व्हिडिओ बघायचं आणि फॉलो करायचं मस्त मध्ये आणि पुढं न्यायचं आणि त्यांना बघून आपण शिकायचं हे काय करते आणि त्यातनं अजून आपण पुढं निघायचा प्रयत्न करायचा. असं करायचं म्हणजे असं नाही आपण काय करतो ना, आपण मराठी माणसं कसं सांगतो तुम्हाला, आपण मदत करतो पण आपल्या इथं असे काय पण माणसं असते आपल्या इथं आसपास जे आपल्याला मागं वाढायचा प्रयत्न करते. तर मी म्हणतो मागं वाढण्यापेक्षा ते माणूस कसा करतोय ती बघावा, त्याला सपोर्ट करावा आणि ती पुढे गेल्यानंतर ना आपण त्याच्या मागं त्याला धरून त्याला बघून आपण पुढे चालावा. असं करायचं कधी पण. आपल्या महाराष्ट्रातला एक पण माणूस मागं राहणार नाही. त्याला चालायची येत नसल्यावर तू काय सांगतो? त्याला येतं, त्याला किती येत नाही, त्याला येत बसला मग नुसतं वाढायचं. येतं चालायला. चालतंय. तर समजा मेहनत करते द्या, लाईक करा, शेअर करा, फॉलो गणू दादा एकदा शेवटचं चॅनलला फक्त आहे ना एक शाउट आउट द्या. मयूर हुशारे ब्लॉग नाव आहे चॅनलचं माझ्या. ओके मयूर हुशारे ब्लॉग्स. ओके मयूर हुशारे ब्लॉग आपल्याला भेटण्यासाठी आलतं, खूप जास्त भारी वाटलं. तर मी एकच बोलतो, हर हर महादेव. हर हर महादेव. मला पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून टाका एकदम दनादन आणि डायरेक्ट चॅनलला नाही म्हणता लवकरात लवकर ह्या 50,000 ह्याला करून टाका आणि 50,000 ह्याला करून टाका. विषय. चला आता परत एकदा गणू दादांच्या मम्मीला भेटतो आणि चला मावशी येतो. हा? समधीचं नाही समधीचं सुखरूप जावा. सांगा मावशी, तुम्ही पण सांगा, सपोर्ट करा म्हणा भावांनो. आपले पण हे नगर मधले भाऊ आहेत त्यांना पण तुम्ही सपोर्ट करा, जसं आमच्या गणपती सपोर्ट करत असा ह्यांना पण सपोर्ट करा, उंच शिखरावर पोचवा आणि ते पण तुम्हाला काही ना काही चांगलं ना चांगलं धावण्याचा प्रयत्न करत आहेत, तर तुम्ही त्यांना पण सपोर्ट करा. थँक्यू. येऊ मावशी, निघतो आम्ही. दमानी जा. मागं पोरं बघून तुला निसर्ग रागात सळा करतो बाबा. दुसरी गाडी पण दमानी जा, गाडी दमानी ताण. काळजी वाटतील. आता काय आणता घेता नाही म्हण नको बाबा काय. खायला बिला काय तर काय बदललं नको काय. बरं ठीक आहे. दादा, म्हण काय. बरं वाटलं का दादा? लय भारी.